नमस्कार, वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आषाढी वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शेकडो गावांमधून लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा विठुरायाचा जयघोष करत पदयात्रा काढतात। आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी पायी कोकण दिंडी पनवेल भातानपाडा पनवेल कोळखे ते पंढरपूर भातांमधून आजच दिंडी निघाली। या दिंडीचे चालक सुरेश महाराज तर दिंडीचे व्यवस्थापक हरिभक्त पारायण शिवचरित्रकार संतोष महाराज सते यांच्या सहकार्याने आज ही दिंडी भातान गावातून प्रस्थान झाली आहे। 17 जुलै रोजी विठुरायाच्या चरणी ही दिंडी हे सर्व भाविक पंढरपूर येथे पोहोचतील असे महाराज यांनी यावेळी सांगितले। विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज ही दिंडी एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी आळंदीसाठी रवाना होत पंढरपूरसाठी रवाना होत आहे। तर हे संतोष महाराज गेली कित्येक वर्षापासून या दिंडीचं नेतृत्व करत असतात आणि मी भातानपाड्यातून दिंडीला प्रस्थान होत असते आणि या दिंडीसाठी आपण आज या दिंडी भातानपाड्यात सुरुवात झाली। महाराज काय सांगा, किती वर्ष आहे कशा पद्धतीने रामकृष्ण हरी। संपदा सोहला नावडे मनाला लागला टक्कला पंढरीचा। वारकऱ्याने 1 महिन्याच्या अगोदरच त्या ठिकाणी 1 वर्षभर त्या ठिकाणी पंढरीचा त्या ठिकाणी ध्यास लागला असतो आणि अशा असणारे श्री क्षेत्र भातानपाडा वैकुंठवासी जे साधू महात्मे होऊन गेले, जे आमचे जिब्रू बाबा एक महात्मा होते आणि गेले अनेक वर्ष, त्या सांगता येणार नाही किती वर्ष झाले, तरी 100 वर्षाची परंपरा असेल। एका महात्म्याने लावलेला हा इवलेचा रोप आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये जेव्हा अनेक मंडळी एकटे पंढरपूर जायचे आणि तेव्हा दिंडी निघत होती, तेव्हा जिब्रू बाबाही त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि विनेकरी आपल्या जिल्ह्यातले त्या ठिकाणी पहिले म्हणजे भातानपाडा गावचे त्या ठिकाणी, नंतर त्यांची परंपरा त्या ठिकाणी उभ्या आयुष्यभर शेवटच्या आमचे गणपत बाबा मुकादम याही चालवली, नंतर ती परंपरा आमचे कालराम बाबा भातान याही चालवली आणि आपल्या परिसरातील मंडळी म्हणजे गुरुस्थानी अध्यक्ष असतील गणेश महाराज सर असतील, आमच्या दिंडीचे चालक सुरेश महाराज पाटील कोणचे असतील, बेळूचे असतील, सार्डेकर महाराज असतील, मगर महाराज असतील, आमच्या गावातील थोर समाजसेवक अनेक जणांनी जो पुढाकार घेऊन गेले अनेक वर्षाची चाललेली परंपरा आहे ती आज सुद्धा त्याच जोमाने तुम्ही पाहू शकता। सगळे किती 80 वर्षाचे आजोबा सुद्धा पंढरपुरात जातात, त्यातला 5 वर्षाचा मुलगा सुद्धा या दिंडीमध्ये चालतोय। म्हणजे हा आनंद स्वर्गातला आनंद आहे, तो खऱ्या अर्थाने या भूलोकामध्ये आनंद आहे। तुम्ही पाहू शकतात आज या वर्षी सुद्धा रथाचा जो कार्य झालाय, रथ सुद्धा खूप आनंदाने म्हणजे माझ्या भातान आणि भातानपाड्यातून या पनवेल परिसरातले जे वारकरी आहेत ते आनंदाने त्या ठिकाणी पंढरपूर पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला त्या ठिकाणी निघाले आणि या ठिकाणी आनंद वाटतोय की वेद विकासाच्या माध्यमातून या आमच्या दिंडीचा जो सोहळा आहे हा समस्त त्या ठिकाणी या रायगड जिल्ह्यामध्ये प्रसार आहे, म्हणून वेद विकासाच्या त्या ठिकाणी आभार। किती वारकरी आपल्या जातात आपल्या रायगड जिल्ह्यातून त्या ठिकाणी मग भातानपाडा घ्या, आपला पनवेल परिसर, पूर्ण पनवेल परिसर असेल, कोल्हापूर असेल, कर्जत असेल, ठाणे असेल, इकडे रायगड असेल, उरण या जिल्ह्यातून त्या ठिकाणी तालुक्यातून वारकरी मंडळी आपल्या या दिंडीमध्ये चालतात। ही दिंडी आज या ठिकाणी निघालेली आहे। आपल्यासोबत जोडले होते हरिभक्त महाराज रायगड जिल्ह्यामध्ये संतोष महाराज आपल्यासोबत जोडले होते आणि या दिंडीचं पूर्ण नेतृत्व जरी काळूराम बाबा किंवा भातानपाडाची पूर्ण जबाबदारी ही संतोष महाराज यांच्यावर या ठिकाणी जोडले गेले। स्वतः या ठिकाणी श्री विठ्ठल पायी कोकण दिंडी भातानपाडा भातान स्वर्गीय सुखनिवासी आमचे हरिभक्त पारायण जिब्रू बाबा, या जिब्रू बाबांनी ही आम्हाला जी पंढरपूरची परंपरा घालून दिलेली आहे आणि ती परंपरा तसेच आमचे स्वर्गीय सुखनिवासी आमच्या कोकण दिंडीचे विनेकरी गणपत बाबा मुकादम बाबांनी हे आम्हाला पंढरीची वाट दाखवलेली आहे आणि त्याच मार्गाने आम्ही जात आहोत। त्यानेचे पण ते चालू जाता नपडे गुंता कोटेकाई आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी परमार्थाचा अंकुर असा बीजांकुर उगवलेला आहे, ते म्हणजे शिवचरित्रकार आमचे हरिभक्त पारायण आमचे संतोष महाराज सते यांनी सुद्धा ही नित्य परंपरा चालू ठेवून आम्ही सालावताप्रमाणे भातानपाड्यावर प्रस्तावून या शिवाजीनगर या ठिकाणी आलेलो आहोत आणि सालावताप्रमाणे माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगाची सेवा करणे या आमच्या पूर्वजांची परंपरा असल्या कारणानं या आमची पंढरपूरला दिंडी आता त्याकडे जात आहे। 17 तारखेला 17 जुलैला
त्या ठिकाणी ही देवशनी एकादशी आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर पूर्ण भजन कीर्तन करून त्या कार्यक्रमाचा समारंभ करून हे सर्व कोकणवासी आम्ही परत घरी या ठिकाणी कोकणामध्ये येत आहोत. जय हरी. धन्यवाद.